श्री गोविंद प्रभू महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री चक्रधर स्वामी महाराजांची अंबेनाथा विडा वाहने। प्रतिदिनी श्री चक्रधर स्वामी महाराज गरुड घोड्यावर बसून यायचे। अचलपूर या गावातील ही पिंड आहे आणि या अचलपूर गावात असताना स्वामी महाराजांचे 10 महिने वास्तव्य या ठिकाणी होते। स्वामी महाराजांनी या ठिकाणी प्रतिदिनी गरुड घोड्यावर बसून यायचे एकांक काळामध्ये आणि या पिंडीला स्पर्श करायचे आणि विडा प्रक्षालन करून या पिंडीवरती विडा व्हायचे। अशा प्रकारे या पिंडीशी खेळ क्रीडा करणे तथा संबंधाची ही सर्वात मोठी दीर्घ अशी पिंड 5 ठिकाणी श्री चक्रधर स्वामी महाराजांनी पिंडीला विडे वाहिलेले आहेत। तसेच अंबेनाथा विडा वाहणे अशा प्रकारची लीळा प्रतिदिनी स्वामी महाराज 10 महिने या ठिकाणी अचलपूरला असताना खेळ क्रीडा स्वामी महाराज गरुड घोड्यावर बसून यायचे, इथं या चौकामध्ये विराजमान व्हायचे आणि नंतर या पिंडीला श्री चक्रधर स्वामी महाराज स्पर्श करायचे, विडा अर्पण करायचे। अशा रीतीचं हे नमस्कारी पिंड आहे, फार पुरातन पिंड आहे। या अंबेनाथाचं तांब आपल्या पंथामध्ये नमस्कारण्यासाठी आलेलं आहे। हे वरील तांब अवांतर आहे। अशा प्रकारचे अंबेनाथा विडा वाहणे हे स्थान, या स्थानाला खूप खूप दंडवत प्रणाम। या ठिकाणच्या श्री चक्रधर स्वामीच्या लीळेलाही दंडवत। अशा प्रकारचे हे देवस्थान अन्य साधू संतांच्या ताब्यामध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारची पूजा अर्चा होत असते। जसे पंचलिंग आहेत या ठिकाणी अंबेनाथा विडा वाहणे ह्या स्थानाचे हे स्थान आहे। तसंच याप्रमाणे त्र्यंबकेश्वराला स्वामींनी विडा वाहिला, घटसिद्धनाथालाही विडा वाहिला, विज्ञानेश्वरालाही विडा वाहिला। अशा रीतीचं श्री चक्रधर स्वामी महाराजांनी आणि या प्रकरणाने नांदूर मध्यमेश्वराला मध्यमेश्वरी विडा वाहणे अशा ठिकाणी 5 ठिकाणी श्री चक्रधर स्वामींची विडा वाहण्याची लीळा आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत।